सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. जतमध्ये ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांची दमदार एंट्री. जत शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. जत शहरामध्ये शिवजयंतीनिमित्त ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांच्या डिजिटलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्ह्यातील व आटपाडी तालुक्यातील निबमवडे गटातील शिवसेनेच्या नेत्या, साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका विद्याताई मोठे यांचा निसटता पराभव झाला आणि त्या राज्यभर चर्चेत आल्या. पण विद्याताई मोठे ह्या पराभवाला न जुमानता जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून आले. 19 फेब्रुवारी रोजी जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांना जयंतीला आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे जत शहरात अनेक ठिकाणी त्यांचे लागलेल्या होल्डिंग्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या होल्डिंगची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. विद्याताई मोठे कोण हे पाहण्यासाठी मोठी उत्सुकता लागली होती. शहरात त्यांचे आगमन होताच प्रमुख चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. जत शहर शिवसेनेच्या वतीने ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांचे सलीमभाई गवंडी, अशोक गोरड, प्रवीण गडदे, नागेश मदने, पप्पू मोगली, तेजस्विनी भनमाने यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. तसेच जयंती उत्सव समितीनेही ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांचे स्वागत केले. जत येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका विद्याताई मोठे यांनी विनम्र अभिवादन केले. आज जतमध्ये जतकरांच्या आग्रहाखातर शिवजयंती जन्मोत्सव या मंडळाच्या मार्फत आणि त्यांच्या आग्रहाखातर मी आज इथे जयंती उत्सवानिमित्त आलेले आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यभर चालत असलेल्या आमच्या साध्य फाउंडेशनच्या कामाचे आणि जतमध्ये होणाऱ्या विकासाच्या दृष्टिकोनाचे आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच विचार करू. तुम्ही सर्वांनी जतकरांनी मला इथे बोलवलं, खूप मान सन्मान दिलात, प्रेम दिलात आणि तुमचा आग्रह मी नक्कीच लक्षात ठेवेन आणि येणाऱ्या काळात नक्कीच मी तुमच्यासाठी माझ्या फाउंडेशनमार्फत जितकं जमेल तितकं कार्य करण्याचं काम करेन. धन्यवाद.